हाय, हॅलो, नमस्कार. तर मी अश्विनी. स्वागत आहे माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग ना सकाळचे 7 वाजले असतील बरं का, तेव्हा मी कंटिन्यू चालू केलेला आहे. कारण सकाळून मला तासभर तर जमला नाही. सकाळी उठल्या-उठल्या अगोदर आज आमचं सुतक पेटणार होतं. त्यामुळे ते कपडे धुण्यात आणि परत घरातली सगळी क्लिनिंग हे करण्यात गेले. त्यामुळे मी ब्लॉग ना 7 वाजता स्टार्ट केलेला आहे. आता इथून पुढे ना मला आदिराजचा डब्बा करायचा आहे. कारण आदिराजच्या शाळेचा पहिला दिवस आहे आणि त्याचबरोबर ना आमचं सगळं चहा वगैरे सगळं तसंच राहिलेलं आहे. पहिलं चहा वगैरे करून घेतो. आदिराजचं टिफिन करायचं आहे आणि त्याचबरोबर ना आज संध्याकाळी अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन राहणार आहे. आणि चला तर मग मला तर असं वाटतं की माझे ब्लॉग तुम्हाला आवडतील बरं का, आणि ज्यांना आवडतं त्यांनी मला नक्की सबस्क्राईब करा. आणि संध्याकाळी सेलिब्रेशन राहणार आहे. पहिले तर मी नाश्त्याला ना इकडे पोहेच बनवायला घेतले होते, कारण आता सकाळी एवढी सगळी आम्ही कपडे धुतले ना, 1 तासभर तरी कपडे धुतो, त्यामुळे सगळ्यालाच भूक पण लागली होती. त्यामुळे नाश्त्याला अगोदर तर पोहे बनवले आणि तोपर्यंत इकडे कुकरमध्ये मी बटाटे उकडायला टाकले होते. आता कारण ना सोमवारी आमचा बाजार असतो आणि आज सोमवारच होतं, शाळेचा पहिला दिवस होता, त्यामुळे भाजीला पण काय नव्हतं. नादिराची तशी ही बटाट्याची पिवळी भाजी ना खूप फेवरेट आहे. त्यामुळे पहिली बटाटेच उकडून घेतली छानपैकी. सगळ्यांना ना इकडे मी पोहे प्लेटमध्ये घेत होते. गरमागरम नाश्ता करायला दिला सगळ्यांना आणि तोपर्यंत ना मी इकडे बटाट्याच्या साली पण लगेच काढून घेतल्या होत्या. कारण आज ना थोडंसं उशीरच झालं होतं बरं का. त्याच्यामुळे माझी पटपट सगळी कामं चालली होती. म्हटलं चला आता पोहे म्हणजे नाश्ता करूच तर तोपर्यंत बटाटे थंड होतील, आणि त्यांना ना पोहेबरोबर चहा आवडतो, त्याच्यामुळे चहा पण ठेवला होता. आणि मग मस्तपैकी मलाही चहा घेतला, तर दोघांना चहा घेतला. आता नाश्ता झाले की लगेचच ना त्यांनी इस्त्री करायला घेतली होती. कारण आदिराजना खरंच पप्पाचा थोडा लाडका पण आहे, आणि त्यात आदिराजना लाडकं होण्याचं कारण म्हणजे आता मग त्यांनी फर्स्टमध्ये पहिला नंबर पण आणला होता. त्यात परत मध्ये एटीची जी परीक्षा झाली होती ना, त्याच्यामध्ये पण त्याचा केंद्रात नंबर आला होता. आणि त्याचबरोबर ना आता परवा बुद्धिवंताचा रिझल्ट लागला, तर बुद्धिवंतामध्ये पण त्याचा पहिला नंबर आला होता. त्यामुळे जरा जास्तीचेच लाड त्याचे चालले होते. आता त्यांची इस्त्री होत होती तोपर्यंत मी इकडे बटाट्याची भाजी बनवून घेतली, आणि नंतर ना मला कणिक पण मळून लगेच मी चपात्या बनवायला लागले होते बरं का. पण आज पहिलाच दिवस होता, पण त्याला जाताना असं वाटायचं की मला एकट्याला शाळेत लावतात, कारण ताई दिदूची शाळा अजून 2 दिवस पुढे होती, आणि त्यामुळे त्याचं म्हणणं होते की माझ्या एकट्याची शाळा चालली बरं का. आता कॅमेरा तर सेट केला होता, पण मला असं वाटलं की दिसतंय का नाही म्हणून बघावं बरं का. तर कॅमेरा मी थोडासा लांबच ठेवला होता. तर फर्स्ट टाइम असल्यामुळे जास्त काही एवढं कळत नाही, त्याच्यामुळे परत कॅमेरा सेट केला आणि नंतर त्याचा टिफिन वगैरे भरायला घेतला होता. आता मस्त ही त्याला नवीन बॉटल आणली होती. तसं तर नवीन टिफिन बॅग वगैरे अजून काही आणलं नाही बरं का, फक्त बॉटल नवीन आणली होती. आणि नंतर ना मग गरमागरम छान असा डबा पॅक करून दिला होता. आणि मग त्याचं बाकीचं म्हणलं आता आवरलंय का, तर बघा तो काय आवरतच नव्हता. बराच वेळ सॉक्सच घालायचे त्याचं चाललं होतं बरं का इकडं. मग मी त्याचं आवरून घेतलं होतं. आता जो काही बेडवरती पसारा ना तो थोडासा स्किपच करा बरं का, कारण आता सुतक फिटलं, त्याच्यामुळं आमचं सकाळ सकाळ जरा जास्तच गोंधळ चाललेला. सगळी कपडे अस्ताव्यस्त पडले होते, आणि मला पण आदिराचं आवरून पहिलं तर त्याला स्कूलला पाठवायचं होतं, त्याच्यामुळं तो पसारा सगळा तसाच ठेवला होता. नंतर तो आवरून गेला, तो बाय बाय केला, आणि आमचं स्कूलमध्ये जाताना रोज बाय बाय करायचं आता आदिराज ठरलेलं तर असतं. शाळेत गेलेला आहे बरं का. आता खरंच खूप कंटाळा आला होता, म्हणजे सकाळी खूप धावपळ झालेली आहे मस्तपैकी. आणि किचनची अवस्था बघून घ्या आता तुम्ही कशी झालेली आहे. भरपूर असा किचनवरती पसारा पडलाय, तो सगळा मला आवरून घ्यायचा आहे. आणि आणखीन आम्हाला देवपूजा पण करायची राहिली बरं का. आता आमचं आज सुतक फिटले ना, त्यामुळे 10 दिवसानंतर देवपूजा होणार आहे. पहिलं तर म्हटलं चला आता देवपूजा करून घ्यावं, आणि नंतर ना भरपूर अशी साफसफाई राहिलेली आहे, कारण काल धुतलेली सगळी कपडे पण आम्हाला लावायचे, आणि किचन पण सगळा क्लिनिंग करायचंय. परत राहिलेला स्वयंपाक राहिले, कारण आदिराजपुरतच टिफिन केला होता, बाकीचा सगळा स्वयंपाक तसाच राहिलाय अजून. चला आता मी तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओला माझा देवपूजा झाल्यानंतरच दाखवते, कारण मला आज देवपूजांना सगळी देव वगैरे सगळे घासून घ्यायचे होते, सगळे मंदिराची क्लिनिंग करायची होती, त्यामुळे बराच वेळ जाणार आहे. एक कमीत कमी 1 तास तरी जाईल बरं का मला. आणि चला मग देवपूजा झाल्यानंतर तुमच्याशी व्हिडिओ शेअर करते. आता मी देवघरातलं सगळं स्वच्छ करायला घेतलं होतं बरं का. सगळे ड्रॉवर वगैरे क्लीन केलं, आणि एवढं सगळं सामान बाहेर काढून तेही स्वच्छ करून ठेवलं होतं. आता सगळे देव मी पितांबरीने घासून घेतले होते. आता मला देवपूजना तासभर तरी गेली असेल, तेव्हा एवढी छान अशी देवपूजा मस्त झाली होती. वातावरण खरंच खूप प्रसन्न झालं होतं बरं का. आणि नंतर ना आदिराजपुरताच डबा केला होता, नंतर बाकीचा राहिलेला स्वयंपाकाला लागले होते. आता हे सगळं बाकीचं स्वयंपाक वगैरे केलं, दुपारी जेवण केलं, आणि डायरेक्ट माझा ब्लॉग ना आता तुम्हाला 4 वाजता दाखवेल बरं का. आता दुपारच्या 4:30 वाजले होते बरं का, पण मी चहा ठेवला होता, कारण एवढा कंटाळा आला होता ना. तर काय माहिती तो गोळ्या चालू आहेत ना, त्या गोळ्यामुळे डायरेक्ट ना दुपारी जेवण केलं की झोप येते, आणि रात्री जरा झोप पण कमी झाली, त्याच्यामुळे पहिलं तर मी 1 तासभर झोपले होते, आणि कंटाळा काय माझा जाईनाच. मला कपड्याच्या पण घड्या भरपूर घालायच्या होत्या, त्याच्यामुळे म्हटलं अगोदर चहा पिऊन घ्यावा आणि नंतर कपड्याच्या घड्या आवरायला घ्यावं, म्हणजे थोडंसं फ्रेश वाटेल. कपड्याच्या घड्या घालून परत मला अजून बाजार आणायला पण जायचं होतं. थोडंसं ऊन पण लागतं, 5-5:30च्या दरम्यान म्हणलं बाजार पण घेऊन यावं, कारण आज ना
सोमवार आठवडे बाजार असतो त्याच्यामुळं जायचं होतं मला, कारण आज आणला म्हणजे मग आता सगळ्यांच्या शाळा पण चालू झाल्या त्यामुळे डब्याला पण आता भाजीपाला लागतोच. बाहेर एवढं ऊन पडलं ना, आतमध्ये असा कडक मस्त चहा चालू आहे बरं का, पण आता काय करणार, कारण त्याशिवाय आता आळसच जात नाही. जोपर्यंत चहा पिणार नाही तोपर्यंत आळस काही जाणार नाही माझं. चला आता पहिला चहा पिऊन घेते आणि नंतर ना मग बाकीचे तुम्हाला दाखवते माझे काही काही कामं चाललेत, काही काही राहिलेत ते सगळे. नंतर ना चहा वगैरे घेतला आणि बाकीची कामं करून आता मला बाजारला पण जायचं होतं बरं का. आता चहा वगैरे पिलं, थोडंसं मला डोकं दुखत होतं आणि डोकं पण दुखायचं कमी आलं बरं का, कारण आता काय माहिती काय झालं, उन्हामुळे पण आज थोडंसं जास्त उन्हात फेऱ्या पण मारण्यात आल्या होत्या, त्याच्यामुळे थोडंसं मला डोकेदुखीचा त्रास व्हायला लागला होता. आणि हे जे कपडे आहेत ना सगळे, तुम्हाला मी म्हणलं होतं ना की आज आमचं सुतक पिटलं होतं, आता तेच कपडे सारखे काढ घाल चालू होते. आपल्याला हे कपडे खरंच खूप कमी वाटतात बरं का. ज्यावेळेस अशी वेळ येते ना धुवायची, किंवा म्हणजे आता सुतक पडलं किंवा दसरा म्हणा, त्यावेळेस ही कपडे एवढी भरपूर वाटतात ना, ते असं वाटतं की कशाला घेतले होते कपडे, काय माहिती त्यातून मला असं वाटतं बरं का. कारण घेताना अजिबात असं वाटत नाही की असं वाटतं लगेच हे कपडे जुने झाले बरं का, आता चला वेगळे कपडे घ्यायला पाहिजेत लगेचच असं वाटतं. आपलं एक 5:30च्या दरम्यान गेलं की थोडंसं गर्दी कमी राहते. आज ना दिवसभर कपड्याच्या घड्या घालूनच कंटाळा आला होता बरं का, कारण आता सुकामुळे भरपूर अशी कपडे, तर 2 दिवस झालं कपड्याच्याच घड्या घालत होते. आणि नंतर ना मग सगळे कपड्याच्या घड्या घालून झाल्यानंतर बेडवरचं बेडशीट वगैरे आवरलं. आता हे ना मी जास्त फोल्ड करत नाही बरं का, सिंपल असं टाकून देते, कारण मुलांमुळे काय होतं, ते बेडवर तसेच खेळतात हे, त्याच्यामुळे जास्त काही ते नीट राहत नाही, त्याच्यामुळे ते तसंच टाकते. नंतर वरती आले राहिलेली सगळी कपडे परत अजून काढायला आलो होतो आम्ही. आता ही कपडे काढून घेतली. आता हे शेंगा पण 2-3 दिवस झाले बरं का वाळ्या घातलेत, पण अजून काही शेंगा वाळल्या नाहीत. परत ते सगळे कपडे काढून आल्यानंतर राहिलेल्या कपड्यांच्या सगळ्या आम्ही घड्या घालून घेतल्या होत्या. आणि नंतर आवरून लगेच आम्हाला बाजारला जायचं होतं बरं का. आता बाजार तर खूप ऊन होतं तरी पण आम्ही निघालोच होतो. तर आता बाजारून घेऊन यायला आम्हाला तर मला वाटतं 1 तास तरी गेला असं बरं का. बाजार घेऊन आलो होतो तर कलिंगड अशी छान भेटली होती, मग 2 कलिंगड तर मी घेऊन आले होते. म्हटलं आता चला उन्हाळा संपला की परत कलिंगड तर भेटत नाही. आणि त्याचबरोबर ही शेवग्याची शेंग एक बाजारातून आणली होती. आणि आज मात्र आंबे भरपूर आणले होते बरं का, कारण आता परत पाऊस पडायला चालू झाला ना, परत लगेच आंबे खराब भेटतात, त्याच्यामुळे म्हटलं आज त्याला भरपूर असे आंबे घेऊन जावं. आणि मी 1 किलो केशरचा आंबा आणला होता. शक्यतो मी केशरचाच आंबा आणते, पण आता मी ओळखीचे जे आहेत ना ते म्हणले की हा दुसरा पण आंबा छान लागतो बरं का, म्हणून मी हा 1 किलो आणि तो 1 किलो आणला होता. नाही मला वाटतं तो बहुतेक 1 किलो आणि हा 1.5 किलो होता. हा बदामवाला होता आणि हा केशरवाला होता. बदामवाला थोडासा जरा जास्त मोठा होता, तर माहित नाही तो टेस्टला कसा आहे, कारण कधी घेतलाच नाही मी. कधी पण ना केशरच आंबा आणते, त्याच्यामुळे नाही काय. पण हा जास्त पिकल्यामुळे फुटलेलाच निघला बरं का. आता हे लगेच संपवावं लागणार आहे खाण्यात. मस्त अशी टोपली भरून आंबे आणलेत बरं का. आता हे छान छान, आता उद्याच्या आंबरस होणार आहे. आज तर काही करणार नाही मी संध्याकाळी. चाकू घे ग बाळा. कलिंगड तर आणले, पण म्हटलं कट करून फ्रीज मध्ये ठेवा, म्हणजे थंड झालं ना खायला जरा मस्त लागते. छान असते, लाल निघले बरं का कलिंगड. आता एवढा हा भाजीपाला म्हटलं तरी ह्यात 500 रुपयाचा बाजार सहजच होतोय. 500 रुपये कुठे गेले ते समजतच नाही, एवढा महाग भाजीपाला होऊन बसलाय. मेथीची भाजी तरी मला 30 रुपयाला जुडी भेटली असेल. आणि हा कोथिंबिरीचा भेळा 40 रुपयाला. एवढी कोथिंबीर 50 रुपयाची कोथिंबीर आणली होती मी. बाकीचं हे तर तुम्हाला माहितीच असेल, बाजार म्हणजे की शेवटी आलाच. चला आता म्हटलं सगळा भाजीपाला निवडून ठेवा, म्हणजे काय होतं आता शाळेचे चालू झाले ना, त्यामुळे जास्त काही घाई होत नाही. सगळा बाजार व्यवस्थित निवडून ठेवला ना की बरं पडतं, लगेच सगळं जागच्या जागेवर सापडतं पण.
मस्त संध्याकाळची देवपूजा वगैरे झाली बरं का. आता बऱ्याच दिवसातून आज देवपूजा झाली होती, त्यामुळे घरात एवढं प्रसन्न वातावरण झालं होतं ना. मग संध्याकाळी आता बाहेर पण तुळशीला दिवाबत्ती करून घेतली होती आणि खरंच खूप छान वाटत होतं. त्यानंतर ना आता अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनची आमची तयारी पण चालली होती. आता आम्ही दोघाला ह्यांनी बसवलं होतं आणि ह्यांचं चाललं होतं की आता तुम्हा दोघाला आम्हीच ओवाळतो बरं का. मग पहिलं तर तिथून ओळून घेतलं, छान असे फोटो व्हिडिओ काढून घेतले. त्यानंतर ना ताईंनी पण आम्हाला ओळून घेतलं होतं बरं का. आणि नंतर केक कटिंगची तयारी चालू झाली होती. तर बघत बघत लग्नाला इकडे 16 वर्ष पूर्ण झाली बरं का. ते सुद्धा कळालं नाही की कशी 16 वर्ष पूर्ण झाली. मग छान असे फोटो व्हिडिओ काढून मस्तपैकी घेतले आणि त्यानंतर ना मस्त केक कटिंग झालं होतं. आता केक कटिंग मग झालं, त्यानंतर एकमेकांना केक चारला आणि मस्त आता केकचा तुमच्याशी फोटो शेअर करते बरं का, कारण तो तसाच राहिला होता. आणि त्यानंतर ना मग मुलांना पण एकमेकांना केक चारला, त्यांनी पण आम्हाला चारला आणि आम्ही पण त्यांना चारला बरं का. आता ह्या दोघी म्हणले की थांबा, आम्हाला दोघीला सोबत चारू द्या आणि छानपैकी फोटो आणि व्हिडिओ क्लिक करून द्या. आता आदिराची इकडं मस्ती तर बघून घ्या बरं का. आम्हाला केक चारला होता आणि त्यालाही आम्ही चारला होता आणि एवढी मस्ती करून त्याच्या कुठून लक्षात आलं काय माहिती की माझा फोटोच काढायचा राहिला. आता मला ही सवय लागली ना, माझ्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू ना व्हिडिओ चालू असतात, फोटो म्हणजे काढतच नाही बरं का आम्ही. त्याच्यामुळे त्याचा पण फोटो काढायचा राहिला होता, त्यामुळे तो जास्तच रडत होता. आता कसं तरी मनवलं आणि नंतर मग आम्ही आता बाहेर निघालो होतो. आता बाहेर आम्हाला जेवायला देत होतं. ह्यांचं म्हणणं होतं की मी एका छान अशा ठिकाणी घेऊन जातो बरं का, तिथं मस्त अशी मोकळी हवा वगैरे की जास्त गर्दी नाही. मग आम्ही त्याच ठिकाणी गेलो होतो. मस्त आम्ही गेलो. आता इथं आल्यावर तो छान मूडमध्ये आला होता, मस्त धिंगाणा चालू होता बरं का. इकडं पहिलं स्टार्टरला तर आम्ही पापडच मागवला होता आणि एवढं वारं सुटलं होतं ना इकडे की नको नको केलं होतं वाऱ्याने बरं का. आता पापड ते खाल्लं आणि त्यानंतर ना मस्त आम्हाला सांगत होता की मस्त जेवण ब्युटिफुल आहे बरं का. त्यानंतर एवढा मूडमध्ये आला होता तर बरं वाटलं आता. आणि त्यानंतर ना मग आम्ही सगळ्यांनी जेवणं वगैरे केली आणि बराच वेळ मग आता निवांत आमचं जेवण चाललं होतं बरं का, कारण हॉटेलमध्ये पण जास्त काही गर्दी नव्हती. मस्त जेवण वगैरे केलं, मस्त जेवण केलं आणि हॉटेलच्या बाहेरच नाही येऊन आता मी इकडे स्प्राईट पेत मस्त निवांत बसलो होतो. म्हणलं चला आता निवांतच घरी जाऊया. जेवण ते झाले, येताना गाडीत एवढा धिंगाणा चालू होता ना की गाणं लावायला सांगितलं होतं त्याने, एवढं मस्ती चालली होती बरं का त्याच्या. आणि नंतर ना मग येताना म्हणलं तर थंड काहीतरी घ्यावं म्हणून आईस्क्रीम वगैरे घेऊन आलो होतो. आता घरी आलो, आईस्क्रीम छान अशी पार्टी केली, छान असा दिवस संपवला होता बरं का आमचा. तर छान असं अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन केलं. त्यानंतर हॉटेलला बाहेर जेवण वगैरे करायला गेलो, जेवण केलं आणि आता घरी आलो. आता आईस्क्रीम वगैरे खाल्लं आणि त्यानंतर ना आता आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. तर आय होप की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडते असतील आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. चला तर मग बाय. आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. बाय.